विद्यालयामध्ये आज छत्रपती शिवाजी करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आणि कैलासवासी आदरणीय विनायकरावजी पाटील राज्यस्तरीय सुगम गायन स्पर्धा अतिशय उत्कृष्ट रीतीने उत्स्फूर्त आणि सुंदर पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाली। याबद्दल यत्किंचितही आम्हाला शंका नाही। मला या ठिकाणी आवर्जून या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब जाधव सर, संगीत विभागाच्या विभाग प्रमुख, संगीत विभागातील सर्व विद्यार्थी, सहकारी, प्राध्यापक या सर्वांचे मी अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्याच पद्धतीने आपल्या समक्ष आपल्याला आपला कोड क्रमांक उच्चारून अनाउन्स करून आपल्याला सजग करणारे आपले सूत्रसंचालक यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ह्या स्पर्धा या ठिकाणी त्यांनी पार पाडल्या, संपन्न झाल्या। सरांचे मी विशेष आभार मानू इच्छितो यासाठी की अतिशय सुंदर आणि देखणं सभागृह, त्याच पद्धतीने अतिशय उत्कृष्ट साऊंड व्यवस्था ही या स्पर्धेतली किंवा आयोजनातली विशेष बाब म्हणायला काही हरकत नाही। त्याच पद्धतीने या स्पर्धेची सुरुवातच अतिशय सुरेल आणि छान सुरुवात झाली आणि ही स्पर्धा उत्कृष्टच होईल यावर शिक्कामोर्तबच झाला। तो म्हणजे या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी जे महाविद्यालयाचे गीत आपणा सर्वांसमोर सादर केलं ते अतिशय उत्कृष्ट आणि सुरेल होतं। मला वाटते की आपण सर्व स्पर्धकांनी या संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांच्या गीत सादरीकरणासाठी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायला पाहिजे। सर धन्यवाद। त्याच पद्धतीने संगीत विभागाकडून आम्हाला पुरविण्यात आलेले तबला वादक, हार्मोनियम वादक, विशेषतः पखवाज वादक हे सर्व अतिशय उत्कृष्ट आणि सहकार म्हणजे एकदम प्रेमळ स्वभावाचे आणि सहकार वृत्तीचे होते, यात शंका नाही। आम्ही सकाळपासून या सभागृहात आहोत आणि मध्यंतरी सरांनी जो आम्हाला अल्पोपहार दिला त्याबद्दल तर सरांचे विशेष आभार। कारण बरेच विद्यार्थी हे वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी स्पर्धेसाठी आले आणि आम्ही नांदेडवरून आलो, थोडंसं उशिरा निघत असल्यामुळे आम्हाला डब्बा वगैरे घेऊन येता आला, पण आमचा तो डब्बा सुद्धा काढायचं काम या ठिकाणी पडू दिलं नाही। विद्यार्थ्यांनी मध्यंतरी दिलेला आम्हाला चहा, अल्पोपहार हे सर्वच उत्कृष्ट होतं। त्याबद्दल मी आदरणीय प्राचार्य साहेब आणि संगीत विभाग या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। स्पर्धेची सुरुवात थोडीशी उशिरा झाली, परंतु असं झालं की या संधीचा आम्ही सोनं करण्याचा प्रयत्न केला। सरांना आवर्जून सांगतो की आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातून, तालुक्यातून या ठिकाणी आलेला आहोत आणि स्पर्धेची सुरुवात थोडी उशिरा होत असल्यामुळे आम्हाला एकमेकांची ओळख करून घेण्याला मदत झाली आणि विशेषतः आमच्यातले काही स्पर्धक तर असे होते की त्यांनी त्या संधीचं सोन्यात नाही तर कोहिनूर हिऱ्यामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला। ते बाजूला गेले आणि प्रॅक्टिस सुद्धा करू लागले की चला आणखीन एकदा दोनदा रियाज करून पुन्हा स्टेजवर आपण गेलं पाहिजे, आपण सादरीकरण छान झालं पाहिजे। या स्पर्धेसाठी लाभलेले आदरणीय परीक्षक अर्धापूरकर सर व डॉक्टर रवींद्र इंगळे सर यांनी मध्यंतरी सर्व विद्यार्थ्यांना आणि आम्हाला अतिशय मौलिक मार्गदर्शन केलं। खरं पाहिलं तर अशा स्पर्धेमध्ये स्पर्धकांची परीक्षा असण्यापेक्षा जास्त परीक्षा परीक्षकांचीच असते, कारण त्यांना सुरेलता ऐकायचंच असते आणि कमी जास्त स्वराचं जे झालेलं आहे, तालामध्ये बिघाड वगैरे झालेले आहे तेही ऐकायचं असते। त्याच्यामुळे पण या ठिकाणी एक विशेष बाब अशी आहे सर, मी आवर्जून सांगू इच्छितो की सुरुवातीच्या महाविद्यालयाच्या गीतापासून ते अगदी शेवटच्या गीतापर्यंत एकदम सुरेल मैफिल होती। असा भास येत होता की आपली ब्रह्मानंद टाळी लागलेली आहे आणि हे स्पर्धक ह्या स्पर्धा संपू नये असंच ऐकावं
असं एक भावना आमच्या या ठिकाणी होऊ लागल्या होत्या. आणि अतिशय उत्कृष्ट ह्या सर्व स्पर्धकांनी या ठिकाणी आपली कला सादर केली. मी विशेषतः या स्पर्धेमध्ये जे कोणी विजयी होतील, वक्तृत्व असेल किंवा संगीत असेल, या सर्वांचे तर अभिनंदन करतो. पण जे विद्यार्थी विजयी होणार नाहीत त्यांचेही मी विशेष अभिनंदन करतो. सर्वांना उद्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य आणि संगीत विभाग, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि आपण सर्व स्पर्धकांना सुद्धा शुभेच्छा देतो. आणि अशाच सर्वोत्कृष्ट स्पर्धा आपल्या महाविद्यालयात होत जावो अशी मनोकामना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद.